शिवतारा प्रॉपर्टीजमध्ये 1.5 कोटी रुपये गुंतवल्यास 6 महिन्यात 2.5 कोटी रुपये परत करू, पैसे परत केले नाही तर 4 2BHK फ्लॅट देऊ असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। याबाबत समीर कुरेशी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी शिवतारा प्रॉपर्टीजमध्ये संचालक निलेश सिंग आणि त्यांची पत्नी मीनाक्षी सिंग यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेवीदार अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर कुरेशी यांचा सेलिब्रिटी मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे। शिवतारा प्रॉपर्टीजचे निलेश सिंग हे इव्हेंट मॅनेजमेंटची स्पॉन्सरशिप देत असल्याचे समजल्याने त्यांची ओळख झाली होती। त्यांनी शिवतारा प्रॉपर्टीज या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून कंपनी 1.5 कोटी रुपये गुंतवले तर 6 महिन्यांनंतर 2.5 कोटी रुपये परतावा देईल, तसेच पैसे दिले नाही तर तुम्हाला केशवनगर येथील त्याच्या तारा डिओने या बांधकाम साइटमधील 4 2BHK फ्लॅट रजिस्टर करून देईन असे सांगितले। फिर्यादी यांनी 2 कोटी रुपये गुंतवल्यानंतर त्यांना 25,50,000 रुपयांचा सुरुवातीला परतावा देखील निलेश सिंग यांनी दिला। यानंतर काही फ्लॅट ग्राहकांनी त्यांच्या विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार केल्याने अडचणीत असल्याचे सांगितले। त्यावेळी अडचणींचा बहाणा करून निलेश सिंग यांनी रोख 60 लाख रुपये मागितले आणि त्या बदल्यात 70 लाख रुपये परत देण्याचे आश्वासन दिले। त्यांनी आणखी 54 लाख रुपये इतरांकडून घेऊन दिले। त्यानंतर निलेश सिंग याने पुन्हा परतावा म्हणून 18,50,000 रुपये दिले होते। समीर कुरेशी यांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याची मागणी केल्यावर त्याने 1,25,00,000 रुपयांचे 2 धनादेश दिले, परंतु सध्या खात्यात पैसे नसल्याने धनादेश भरू नका असे सांगितले। त्यावरून त्यांच्यात वाद झाला। हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी आणि निलेश सिंग यांचे कॉमन मित्रांसह 12 फेब्रुवारी 2020 रोजी बैठक झाली। त्यात निलेश सिंग याने केशवनगर येथील त्याच्या तारा डिओने या बांधकाम साइटमधील 4 फ्लॅट देण्याचे कबूल केले। त्यानंतरही त्यांनी फ्लॅट दिले नाही। ऐकून परताव्यावर एकूण 7 फ्लॅट देण्याचे आश्वासन त्यांनी दिले, परंतु फ्लॅट न दिल्याने शेवटी समीर कुरेशी यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अदमाने तपास करीत आहेत।